शाळेत एक अशी मुलगी होती जिला उत्तरं माहिती होती तरी ती घाबरून उत्तरं न द्यायची. तिथून जो माझा प्रवास सुरू झाला ते 365 दिवस 365 मुलाखती करून इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, OMG बुक ऑफ रेकॉर्ड आणि 100हून अधिक पुरस्कार इथपर्यंत माझा हा प्रवास आहे. आज देखील आर्थिक साक्षरतेची स्पेशली महिलांमध्ये खूप जास्त गरज आहे. गुंतवणूक कुठे करावी, कशी करावी ही प्रत्येक महिलेला माहिती असायला पाहिजे आणि स्वतःचे पैसे स्वतः कसे गुंतवावे हे खूप इम्पॉर्टंट आहे. डायरेक्ट मी डिक्लेअर केलं 365 दिवस 365 मुलाखती करायच्या. मला सगळ्या लोकांनी वेड्यात काढलं की हे काम करू शकत नाहीत, हे तू कसं करणार, तुझ्याकडे काही टीम आहे. जेव्हा तुम्ही सक्सेस होतात ना तेव्हा सगळे टाळ्या वाजवायला येतात, पण जेव्हा तुम्ही स्ट्रगल करत असता तेव्हा कोणी तुमच्यासोबत नसतं. नमस्कार. माझा प्रवास मी सांगते. शाळेत एक अशी मुलगी होती जिला उत्तरं माहिती होती तरी ती घाबरून उत्तरं न द्यायची. तिथून जो माझा प्रवास सुरू झाला ते 365 दिवस 365 मुलाखती करून इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, OMG बुक ऑफ रेकॉर्ड आणि 100हून अधिक पुरस्कार इथपर्यंत माझा हा प्रवास आहे. नमस्कार, मी रचना लचके बागवे. माझी सुरुवात खूपच शांत आणि खूप शांत स्वभावाची मी आहे आणि खूप घाबरट पण पहिले होती, आता नाही. तर माझा जन्म CST फोर्ट एरियामध्ये झाला, साऊथ मुंबईमध्ये. आजूबाजूला सगळे गुजराती, मारवाडी या परिसरामध्ये माझा जन्म झाला. घरात आई वडील, धाकटी बहीण आणि आजीच्या प्रेमाने माझा जे लहानपण आहे ते खूप आनंदात गेलं. वडिलांचं फोर्ट एरियामध्ये संतोष इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनचं दुकान आहे. तर लहानपणी जेव्हा सुट्ट्या असायच्या तेव्हा मी दुकानात जाऊन बसायची. आम्ही दोघीच बहिणी असल्यामुळे घरात असं काही नव्हतं की ही मुलगी आहे तर दुकानात नाही जाऊन बसायचं. मी रात्री 11, 11:30, 12 वाजता पण दुकानाचं शटर बंद करून घरी जायची. तर असं कधी भेदभाव नव्हता की मुलगी आहे म्हणून हे करू शकत नाही. तर मला असं वाटतं की व्यवसायाचं बाळकडू मला तिथूनच मिळालंय. लोकांशी कसं बोलायचं, लोकांचं निरीक्षण करायचं आणि त्याच्यातनं बरंच काही मला शिकायला मिळायचं. त्या दुकानात बसून मी खूप मोठी मोठी स्वप्न बघायची. मी म्हणायची की मोठी होऊन मी काहीतरी खूप मोठं करीन. मला IAS ऑफिसर बनायचं होतं. तर UPSCचा अभ्यास देखील मी केला. त्याच्यानंतर सिडनम कॉलेजमधनं मी बॅचलर इन मॅनेजमेंट स्टडीज केलेलं आणि तिथूनच UPSCचा अभ्यास IAS होण्यासाठी सुरुवात केली. त्याच दरम्यान वयाच्या 21व्या वर्षी मी लव्ह मॅरेज केलं. माझे मिस्टर एक प्रोफेसर होते. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स आणि मराठी या विषयावर त्यांची खूप चांगली पकड होती आणि तिथूनच अर्थसंख्येची सुरुवात झाली. अर्थसंकेत हे मराठीतील पहिलं आणि एकमेव अर्थ आणि व्यवसायविषयक वर्तमानपत्र आहे. गेली 12 वर्ष आम्ही ते काम करत आहोत. 2014 साली अर्थसंकेतची सुरुवात झाली. त्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही लाखो लोकांपर्यंत आर्थिक आणि बिझनेस ची माहिती दिलेली आहे. मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझं संपूर्ण शिक्षण जे आहे ते पूर्ण इंग्रजी माध्यमातून झालं आणि आजूबाजूला सगळे गुजराती, मारवाडी असल्यामुळे मराठीशी संपर्क माझा खूप कमी येत असायचा. आणि जेव्हा लग्न झालं आणि जेव्हा माझा नवरा बोलला की आपण मराठीमध्ये अर्थसंकेत नावाचं असं काहीतरी वृत्तपत्र करूया आणि इकॉनॉमी आणि बिझनेसबद्दल लोकांना माहिती देऊया, तेव्हा माझा पहिला प्रश्न होता की कोण वाचणार मराठी. इथून सुरुवात होती. कारण का मराठीची फक्त म्हणजे शाळेमध्ये मराठी हा विषय इतकेच माझी मराठीची ओळख होती. त्या पलीकडे असे फारसे आणि घरात जेवढं तुटकं फुटकं मराठी बोलणं तेवढंच. पण जेव्हा माझे मिस्टर MA मराठी, MA इकॉनॉमिक्स आणि MA संस्कृत आणि त्यांचा हा जी संकल्पना होती अर्थसंख्येची सुरुवात करणे, तर तिथे कुठेतरी आमचे मतभेद झाले की पण ठीक आहे, नवऱ्याला करायचं होतं तर मी सपोर्ट केला. तर तिथून आमची अर्थसंख्येची सुरुवात झाली. आम्हाला सांगायला आवडेल की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज सारख्या नामांकित ठिकाणी आम्ही आतापर्यंत 100हून अधिक कार्यक्रम केलेले आहेत आणि हजारो मराठी उद्योजकांना तिथे आम्ही नेलेलं आहे. हजारो उद्योजकांचे आम्ही तिथे सत्कार केलेले आहेत. तर मी एक त्याचा किस्सा तुम्हाला सांगू इच्छिते की जेव्हा मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला पहिल्यांदा गेलेलो तेव्हा साधारण मी असेन 22-23 वर्षाची. तेव्हा मी त्यांना सांगितलं की आम्हाला तिथे कार्यक्रम करायचा आहे. तर तुम्ही BSCचा हॉल बघाल तर खूप मोठा एक हॉल आहे. तिथे युज्युअली ते लोक देत नाहीत कोणाला. तर आम्ही सांगितलं की आम्हाला अर्थसंकेत म्हणून आमचा बिझनेस न्यूजपेपर आहे आणि आम्हाला तिकडे कार्यक्रम करायचा आहे. तर पहिलं त्यांचं उत्तर होतं, आम्ही इकॉनॉमिक टाइम्स सारख्या मोठ्या पेपरना नाही देत, तुम्ही कोण आहात जा. म्हणजे असं त्यांनी आम्हाला पळवून लावलं. पण 1 वर्ष आम्ही सातत्याने आम्हाला आमचं काम जे होतं ते त्यांना दाखवलं आणि 1 वर्षानंतर मला सांगायला आवडेल की त्यांनी स्वतःहून आम्हाला बोलवून ते ऑडिटोरियम आहे त्यांचा जो हॉल आहे तो दिला आणि तिथे आम्ही 1000 मराठी उद्योजकांना पहिल्यांदा नेलं.
आणि सलग 5 वर्ष त्यांनी आमच्यासोबत काम केलं आणि ते जे ऑडिटोरियम आहे त्याचं फक्त भाडंच 3 ते 4 लाख रुपये भाडं आहे 3 तासाचं. आणि ते आम्हाला जर पार्टनर म्हणून आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला ते येत गेले. म्हणजे बोलण्याचं उद्दिष्ट तेच होतं की जोपर्यंत आपण प्रामाणिकपणे काम करतो तोपर्यंत लोक आपल्याला विश्वास ठेवतात. मग अर्थसंख्येच्या माध्यमातून आम्ही आर्थिक साक्षरतेचे कार्यक्रम केले. NSDL आणि महाराष्ट्र पोलीस अफेअर्स विंग सोबत आम्ही काम केलं. जसं मॅडमनी सांगितलं की जेव्हा कोणत्याही महिलेला गुंतवणूक करायची असते तेव्हा पहिला प्रश्न ती सांगते की माझ्या नवऱ्याला विचारते किंवा भावाला विचारते. तर ह्याच्यावर आम्ही मॅडम खूप काम केलं. मुंबई पोलीस आणि ठाणे पोलिसांसोबत काम केलं आणि बऱ्याच ठिकाणी आम्ही आर्थिक साक्षरतेचे कार्यक्रम राबवले होते. त्याच्यामध्ये खरंच आज देखील आर्थिक साक्षरतेची स्पेशली महिलांमध्ये खूप जास्त गरज आहे. गुंतवणूक कुठे करावी, कशी करावी ही प्रत्येक महिलेला माहिती असायला पाहिजे आणि स्वतःचे पैसे स्वतः कसे गुंतवावे हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यावर आम्ही खूप काम केलं आणि त्याच विषयावर माझं पहिलं पुस्तक होतं आर्थिक गुंतवणुकीचे प्राथमिक धडे, जे मी वयाच्या 28 वर्षामध्ये लिहिलेलं. नंतर त्याच अर्थसंख्येच्या प्रवासामध्ये मला अनेक मोठ्या मोठ्या उद्योजकांच्या मुलाखती घ्यायला मिळाल्या, संपर्कात मिळाली. म्हणजे मराठीतले कोणतेही उद्योजक होते ते, मग हावरे असतील ते चितळे, विकोचे पेंढारकर सर, पितांबरी, अशा सगळ्या उद्योजकांच्या मी मुलाखती घेतल्या. त्यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. त्या सगळ्या प्रवासामध्येच अर्थसंकेतच्या यूट्यूब चॅनल आम्ही लॉन्च केलं. त्याच्यानंतर आपलं वृत्तपत्र आहे अर्थसंकेतचं. हा सगळा प्रवास होता. आम्ही नवरा बायको एकत्र काम करत होतो आणि फक्त दोघांच्या जीवावर आम्ही हजारो लोकांना एकत्र करून मोठे मोठे कार्यक्रम करायचो. आणि आज देखील पूर्ण महाराष्ट्रात आम्ही काम करतो. फक्त मुंबई नाही तर ठाणा, सांगली, नाशिक, रत्नागिरी, पुणे असे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम केलेले होते. त्याच्यानंतर हे जे अर्थसंकेतचं जेव्हा मी काम करत होती तेव्हाच मला इतर मॅगझिन्सची आणि न्यूजपेपर्सची ॲज अ एक्झिक्युटिव्ह एडिटर म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि तिथून माझा लिखाणाचा प्रवास सुरू झाला. तर वेगवेगळ्या बिझनेस न्यूजपेपर्ससाठी किंवा मॅगझिनसाठी मी ॲज अन एक्झिक्युटिव्ह एडिटर म्हणून देखील काम केलं. म्हणजे स्टार्ट टू एंड मॅगझिन ते डिझायनिंगपासनं पूर्ण वर्किंगचं काम मी केलं. ते पण वयाच्या 23, 24, 25व्या वर्षापासून ते सुरुवात केली मी कामाची. नंतर माझं दुसरं पुस्तकाचं मी काम केलं. त्याचं होतं सप्तरंग उद्योजकतेचे भाग 1 आणि भाग 2 हे अशी 2 पुस्तकं माझी आलेली आहेत. त्याच्यामध्ये 7 विविध क्षेत्रातली जी लोकं आहेत आणि वेगवेगळं काम करतात, त्यांचे पर्सनॅलिटीज कशा आहेत, त्या प्रत्येक रंगाप्रमाणे मी त्यांच्या स्टोरी लिहित गेली. तसंच सप्तरंग उद्योजकतेचे हे नावाचं माझं पुस्तक होते. 2 पुस्तकं लिहिली. हे करत असताना कोरोनामध्ये खूप आमचं काम बंद झालं, कारण का इव्हेंट्सचं काम होतं, लोकांचा संपर्क होता, ते सगळं बंद झालं. त्याच्यानंतर माझा लिखाणाचा प्रवास जास्त सुरू झाला आणि त्याच्यानंतर मी रचना आर्ट्स अँड क्रिएशन्स नावाची माझी दुसरी कंपनी चालू केली. कारण का अर्थसंकेतला कुठेतरी मर्यादा होती मराठी भाषेची आणि उद्योजकांची. पण जेव्हा रचना आर्ट्स अँड क्रिएशन्सचं मी सुरुवात केली तेव्हा ते लिखाण मी सगळ्या भाषेमध्ये लिहायला लागली. मग इंग्रजी, हिंदी, मराठी अशी तिन्ही भाषेमध्ये मी लिहायला लागली आणि इतर विविध विषयांवर जसं आरोग्य असेल किंवा वुमन ऑफ इम्पॅक्ट असेल अशा विविध विषयांवर पण देखील मी काम करायला लागले. जेव्हा हे करत असताना असं वाटतं की कारण काय ना खूप कमी वयामध्ये आम्हाला तेव्हा सक्सेस मिळत होता. लोकांना खूप वाटत होते की हे कसं काय दोघं एवढं मोठं मोठं कार्य करतात वगैरे, पण त्याच्या पाठी जी मेहनत आहे ती फार कमी लोक बघत होते. आणि अनेकदा फक्त कुटुंब म्हणजे माझे आई वडील वगैरे सपोर्टला असायचे, बाकी असं कोण नसतं सपोर्टला. जेव्हा तुम्ही सक्सेस होतात ना तेव्हा सगळे टाळ्या वाजवायला येतात, पण जेव्हा तुम्ही स्ट्रगल करत असता तेव्हा कोणी तुमच्यासोबत नसतं. आणि जेव्हा ते हे सगळं करत असताना मला असं वाटलं की जेव्हा मी मुलाखती घेते आणि पुस्तकांमध्ये किंवा मॅगझिनमध्ये लिहिते तर हे आता आपण डिजिटल फॉर्ममध्ये करूया. म्हणून 365 दिवस 365 स्टोरीज ची मला संकल्पना सुचली. आणि ती जेव्हा सुचली तेव्हा मी म्हटलं की माझ्याकडे तर हजारो लोक आहेत, उद्योजक ओळखीचे आहेत, त्यातले काय फक्त 365 तर मला निवडायचं, किती सोपं असेल ते. आणि तिथे मी सुरुवात केली. तर मला आठवते 22 एप्रिल अक्षय तृतीयेच्या दिवशी ही सुरुवात होती. आणि तेव्हा मी हे सांगितलं, डिक्लेअर केलं डायरेक्ट की 300. माझ्याकडे असं नाही की मी 50 लोकांच्या मुलाखती घेतल्यात आणि मी डिक्लेअर केलंय किंवा 15 लोकांच्या मुलाखती आहेत माझ्याकडे, असंही काही नव्हतं. डायरेक्ट मी डिक्लेअर केलं 365 दिवस 365 मुलाखती करायच्या. मला सगळ्या लोकांनी वेड्यात काढलं. मोठे मोठे न्यूज चॅनल्स, मीडिया चॅनल्स हे काम करू शकत नाहीत, हे तू कसं करणार, तुझ्याकडे काही टीम आहे.
इथून पण सुरुवात झाली. फक्त एकाच व्यक्तीने माझ्यावर विश्वास ठेवला, ती म्हणजे माझी आई. कारण का आई ही एकच व्यक्ती असते की जी मुलांना बोलते तू काहीही करू शकतोस. म्हणजे बाकी सगळे म्हणजे अक्षरशः माझे वडीलही बोलले, "हे करू शकणार आहेस का? किती कठीण असेल. 365 दिवस मिळणार कुठे आहेत लोकं तुला?" पण खरं ते कठीण होतं. जसं-जसं मी करत गेली, तसं आपल्याला वाटतं की 365 काय लगेच मिळतील लोकं. पण ते तसं नसतं. जेव्हा आपण मुलाखती घ्यायला जातो तेव्हा त्या माणसाची प्रोफाईल, 3 वेळा त्या माणसाचा अभ्यास करावा लागतो. त्या माणसाची स्टोरी ऐकायची फोनवर किंवा भेटून. त्याच्यानंतर प्रश्न काढायचे. त्याच्यानंतर जेव्हा आपण मुलाखती घेतो तेव्हा ती पुन्हा स्टोरी ऐकायची. असे 3 वेळा तो प्रवास करावा लागतो. आणि हे 365 दिवस सलग करणं. एकही दिवस खंड न करता. मग त्यात काहीही असू दे, तुम्हाला ताप येऊ दे, फिरायला जायचंय, लग्न आहे, काहीही असू दे, पण ते 365 दिवस करणं. आणि ती फक्त मुलाखत घेण्यापुरती सीमित नसते. त्याच्यानंतर असतं एडिटिंगचं काम, त्याच्यानंतर असतं अपलोडिंगचं काम आणि त्याच्यानंतर शेअरिंगचं. असा हा पूर्ण मोठा प्रवास असतो. तो मी 365 दिवस केला. हळू जसं आपण करत गेलो, म्हणजे काय पहिले जसे माझ्या ओळखीचे उद्योजक होते. मग त्याच्यामध्ये सगळ्यांच होते. विको असतील, पितांबरी असेल, पेठे वामनारी पेठे असतील. अशा सगळ्या मोठ्या-मोठ्या उद्योजकांची मी मुलाखती घेतल्या. त्याचसोबत काही कमिशनर्स, IAS ऑफिसर्स, काही ॲक्टर्स, काही सोशल वर्कर्स, अशा अशा देखील लोकांच्या देखील मी मुलाखती घेतल्या. पण ह्याच्यामध्ये अडचणी अशा येत होत्या, की ह्याच्यातल्या 90% मुलाखती मी ऑनलाईन घेतल्या. Zoomच्या माध्यमातून. कारण का 365 दिवस सलग रोज लोकांना भेटणं शक्य नव्हतं. तर प्रॉब्लेम असे असायची, ह्याच्यातले 60 ते 70 लोकं पहिल्यांदा मुलाखत द्यायचे. मग त्यांना कॅमेरासमोर बसायचं कसं, बोलायचं कसं, इथून सुरुवात असायची. एक मुलाखत मला कमीत कमी 2-2, 3-3 वेळा पुन्हा घ्यायला लागायची. आणि मी तुम्हाला खरं सांगते, की 365 दिवसामध्ये मी कमीत कमी 60 दिवस तर रडली असेल, की माझ्याकडे दुसऱ्या दिवशी मुलाखत नाहीये. असं करून, की कधी-कधी असायची तर 10-10 दिवसाची मुलाखत किंवा आठवड्याभराची मुलाखत असायची. कधी-कधी दुसऱ्या दिवसाची पण मुलाखत नाही. म्हणजे अक्षरशः सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत पण मी मुलाखत घ्यायची. तुम्ही सांगा तो टाईमाला मी मुलाखत घ्यायला तयार आहे. या डेडिकेशन मी ते काम केलेलं. आणि जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला कधीच कल्पना नव्हती, की हे एक वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतं. तर जसं-जसं मी मुलाखत घेत गेली, 100 झाले, 150 झाले, 200 झाले, तेव्हा लोकं मला समोरून बोलायला लागले, की "मॅडम हे वर्ल्ड रेकॉर्डसाठी जाऊ शकतं, तुम्ही ट्राय करा." तर मग मी Google सर्च केलं आणि पाहिलं तर खरं कुठे कोणीच मुलाखत 365 दिवस घेतल्या नव्हत्या. मग खरं तर हा लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड पण होऊ शकतो, पण त्याचे चार्जेस खूप जास्त असल्यामुळे मी त्याला अप्लाय नाही केलं. पण जेवढ्याही 5 बुक ऑफ रेकॉर्डसाठी मी अप्लाय केलं, त्या 5ही बुक ऑफ रेकॉर्डसाठी माझं फायनलायझेशन झालं. आणि जेव्हाही मला असं वाटायचं, की हे मी करू नाही शकणार किंवा हे होणार नाही, आता दुसऱ्या दिवशी मी कोणाची मुलाखत अपलोड करू? तेव्हा मी काही गाणी ऐकायची. लक्ष है, म्हणजे आपल्याला लक्ष हे करायचं आहे ते. ऋतिक रोशनचं ते गाणं होतं ते, किंवा शाबाशिया, अशी काही मोटिव्हेशनल गाणं ऐकायची, रडायची गाणं ऐकायची, पुन्हा उठून मुलाखत घ्यायची. हा जो प्रवास होता तो मी करत गेली. 365 लोकांची मुलाखती घ्यायला कमीत कमी मला साधारण 3,000 ते 3,500 लोकांशी बोलावं लागलं. त्यातनं ते 365 लोकं फायनल झाली. म्हणजे नॉनस्टॉप तुम्ही विचार करा ना, की मी दिवस-रात्र लोकांशी बोलते. एकीकडे अशी मुलगी होती, की मी कधीच बोलायची नाही लोकांशी. घरी पाहुणे आले तरी शांत कोपऱ्यात जाऊन बसायचे. आणि एकीकडे हे काम करते, की मी कंटिन्यू लोकांशी बोलते दिवस-रात्र. तर ह्याच्यामध्ये म्हणजे बऱ्याच लोकांना आश्चर्यही वाटलं. माझ्या आई-वडिलांना तर स्पेशली वाटलंच, कारण का ही जी मुलगी घरात एकदम शांत असणारी, ही आज एवढ्या लोकांसोबत बोलते वगैरे. सो पण जेव्हा आपण एक गोष्ट डेडिकेटली करतो आणि ठरवतो, की हे आपल्याला करायचंय, तर ती कोणतीही परिस्थिती येऊ दे, ती आपण करू शकतो. आणि या 365 दिवस जे मी मुलाखती करत होती, त्याच दरम्यान मला एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी आली, ती भारत यात्रा करायची. जागृती यात्रा म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे. त्याच्यामध्ये 15 दिवस आपण ट्रेननी भारत यात्रा करतो. पूर्ण प्रवास करतो. ट्रेनमध्ये झोपायचं, खायचं, राहायचं सगळं ट्रेनमध्ये 15 दिवस. पण ते पूर्ण भारतमध्ये आपल्याला फिरवतं. तर त्याच्यामध्ये माझं एज अ फॅसिलिटेटर म्हणून माझं सिलेक्शन झालं, ॲज अ गाईड म्हणून. तर मला ती संधी पण सोडायची नव्हती आणि मला 365 दिवस पण करायचे होते. तर म्हणजे इतकं मी फॉलोअप घेऊन लोकांच्या मुलाखती घेतल्या. अक्षरशः बॅग-बिग भरून चप्पल घालेपर्यंत मी लोकांच्या मुलाखती घेत होते. म्हणजे इतकं डेडिकेशनली ते काम केलं. त्याच्यानंतर 15 दिवस तो जो पूर्ण भारत यात्रेचा प्रवास होता, तो तर अजून एक खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही त्याच्याबद्दल नक्की जाणून घ्या. कारण का
तेव्हा ग्लोबल समिट असल्यामुळे 70 देशातनं लोक आलेली, पूर्ण भारतातल्या सगळ्या प्रांतातनं लोक होतीच, 28 स्टेट्समधनं 29 स्टेट्समधनं लोक होतीच, पण इतर देशातनं लोक आलेली. आणि प्रत्येक कोहॉर्ट असतो, म्हणजे ग्रुप असतो 7 ते 8 जणींचा, आणि प्रत्येक ग्रुपमध्ये वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधली लोक होती. म्हणजे माझ्या अंडर एक बेंगॉली मुलगी होती, एक पंजाबी होती, एक साऊथ इंडियन होती, एक अमेरिकन होती, एक ऑस्ट्रेलियन होती. आणि त्या मुलींना आपण कोऑर्डिनेट करायचंय. कोणाला कोणाची भाषा कळत नाही, कोणाला काही कळत नाही, पण खूप गंमत असते. हे सगळा खूप मोठा अनुभव आहे. तो नक्की जर तुम्हाला जमत असेल तर ट्राय करा, किंवा तुमच्या मुलांना जमत असेल तर नक्की तिकडे पाठवा. साधारण 25 ते 30,000 लोक त्या अप्लाय करतात त्या ह्याच्यासाठी, आणि फक्त 500 लोक निवडली जातात दरवर्षी. म्हणजे UPSC सारखी कठीण एक्झाम आहे ती, आणि 5 निबंध लिहावे लागतात त्याच्यामध्ये. पण ते खूप छान अनुभव आहे, कारण का पूर्ण जगाचं तुम्हाला एक्सपोजर मिळतं. तर तिथे गेल्यामुळे माझं आज नेटवर्क पूर्ण जगामध्ये झालं. आमचे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, तर कोणत्याही देशामध्ये जरी मी गेली आणि मी सांगितलं की मी समजा आता मी ऑस्ट्रेलियाला आहे, कोण आहे का, तर ऑस्ट्रेलियातले लोक मला भेटायला येतील तिथे. असं इतकं मोठं आमचं नेटवर्क आणि ग्रुप झालेलं आहे. तर हे 365 दिवस करता करता मी हा जो जागृती यात्रेचा प्रवास देखील केला. त्याचसोबत रचना आर्ट्स अँड क्रिएशन्सच्या अंतर्गत आपण विविध पुस्तकं लिहिलेली आहेत. वेगवेगळ्या न्यूजपेपर्समध्ये मी आर्टिकल्स लिहित असते. आणि एक वुमन ऑफ इम्पॅक्ट ही संकल्पना मी 2 वर्षापूर्वी सुरू केलेली. त्याच्यामध्ये आता जसं मॅडमनी केलं की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महिलांना आपण घेऊन त्याच्या स्टोरीज आपण कव्हर करतो, तसे 12 क्षेत्रातल्या 12 महिला आपण निवडतो आणि त्यांचा नॅशनल स्टॉक एक्सचेंजला आम्ही सत्कार करतो. 2 वर्ष झाली ते हा इव्हेंट करते मी. त्यासोबत आपली वेबसाईट आहे वुमन ऑफ इम्पॅक्टची, एक कम्युनिटी क्रिएट करतोय, ज्याच्यामध्ये महिलांना विविध प्रकारे आपण कसं हेल्प करू शकतो त्याच्यासाठी मी काम करते. एक मॅडम आहेत, ॲडव्होकेट आहेत, त्या वुमन राईट्सवर काम करतायत. एक दुसऱ्या मॅडम आहेत, त्यांच्यासोबत आपण टायअप केलं आहे, त्या महिलांनी स्वतःचं घर का घेतलं पाहिजे ह्याच्यावर आपण काम करतोय. तर अशा विविध क्षेत्रांमध्ये आपण काम करतोय. त्याचसोबत आरोग्य धनसंपदा नावाचा मी संकल्पना सुरू केलेली रचना आर्ट्स अँड क्रिएशन्सच्या अंतर्गत. तर मागच्या वर्षी 1 एप्रिल ते 7 एप्रिल आपण कार्यक्रम केलेला. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन असतो. त्या दिवशी आपण वेगवेगळ्या क्षेत्रातले डॉक्टर्सचा सत्कार केला. त्याचसोबत नर्स, वॉर्ड बॉय असे सगळे जी पूर्ण हेल्थची जी टीम असते त्या सगळ्या लोकांचा आपण सत्कार केला. आणि प्रत्येक दिवशी एक वेगळं हेल्थ चेकअप आपण ठेवलं. मोस्टली फ्रीमध्ये होतं ते. जसं फडके सरांसोबत आपण ब्लड चेकअप ठेवलेलं, किंवा आय चेकअप होतं, वुमन हेल्थवर चेकअप होतं. असे 7 दिवस 7 वेगवेगळे चेकअप, आणि 7व्या दिवशी आपण आरोग्यम धनसंपदाचा तो कार्यक्रम केलेला. असे विविध कार्यक्रम आपण रचना आर्ट्स अँड क्रिएशन्सच्या अंतर्गत करत असतो. आणि आता नुकताच आपलं रचनाच लाईफस्टाईल एक्झिबिशन म्हणून देखील सुरुवात केली आहे. तर हा प्रवास घडतोय, चालतोय. आणि खूप खूप धन्यवाद भाग्यश्री मॅडम, तुम्ही इथे बोलवल्याबद्दल. खूप छान इन्स्पायरिंग स्टोरीज आम्हाला सगळ्यांच्या ऐकायला मिळाल्या. मी शेवट एकच सांगेन लोकांना की तुम्ही प्रयत्न करत राहा. सक्सेस आज न उद्या तुम्हाला मिळेल. आणि स्वप्न बघा, खूप मोठी स्वप्न बघा, आणि त्याच्यासाठी काम करा. थँक्यू.